हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल आणि तुम्ही 2018 to 2023 ह्या बॅचचे कोणतेही स्टुडंट असाल तर तुम्ही ह्या डिफरंट जे ऑफ कॅम्पस ड्राईव्ह सध्या चालू आहे किंवा ज्या डिफरंट ओपनिंग सध्या ॲक्टिव्ह आहे त्यासाठी अप्लाय करू शकता. आणि पाहूयात की आपण ह्या व्हिडिओमध्ये की तुम्ही कोणत्या जॉब रोलसाठी अप्लाय करू शकता, कशा पद्धतीने अप्लाय करू शकता आणि कोणत्या कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. आणि तुम्ही फर्स्ट टाइम जर ही चॅनल व्हिजिट करत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बिकॉज या चॅनल थ्रू मी नेहमीच जे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे नोटिफिकेशन्स असतात त्याचे अपडेट देत असते. तर पाहूयात की जो फर्स्ट ऑफ कॅम्पस ड्राईव्ह सध्या चालू आहे तो म्हणजे TCSचा ऑफ कॅम्पस ड्राईव्ह. त्या ड्राईव्हमध्ये बल्क हायरिंग सध्या होत आहे आणि तुम्ही पाहिलं की 2021चा ऑलरेडी फेज 1चा जो ड्राईव्ह आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि फेज 2चाही जो ड्राईव्ह होता त्याचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं होतं, पण त्यांनी पुन्हा एकदा ही लिंक ओपन केलेली आहे, ॲक्टिव्ह केलेली आहे. तर तुमची जर ही अपॉर्च्युनिटी मिस झालेली असेल तर तुम्ही ह्या ड्राईव्हसाठी नक्की अप्लाय करू शकता. तर त्यासाठी जी रजिस्ट्रेशन करायची लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. तर त्यासाठी ही जे पेज आहे त्यामध्ये रजिस्टर नाव हा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. आता पाहूया यासाठी कोण अप्लाय करू शकतं. तर BE, BTech, ME, MTech, MCA, MSc एनी स्टुडंट दॅट इज पासिंग फ्रॉम 2020 अँड 2021 ह्या बॅचचे स्टुडंट असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर पास्ट 6 मंथमध्ये TCSच्या कोणत्या ड्राईव्हसाठी ॲपियर केलेलं असेल, फेस केलेला असेल तर तुम्ही ह्या ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकत नाही. यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन प्रोसेसच्या स्टेप्स दिलेल्या आहेत, त्या फॉलो करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे टेस्ट पॅटर्न. तर तुम्ही जर ऑलरेडी TCS INची NQT टेस्ट दिलेली असेल तर तुम्हाला ह्या ड्राईव्हसाठी कोणतीही ॲप्टिट्यूड टेस्ट देण्याची रिक्वायरमेंट नाही आहे. पण तुम्ही जर ही NQT टेस्ट क्वालिफाय नसाल तर तुम्हाला जो टेस्टचा पॅटर्न आहे तो तुम्हाला फॉलो करावा लागेल, त्याप्रमाणे तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे आणि तुम्हाला ती टेस्ट द्यावी लागणार आहे. तर पाहूया की यामध्ये न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे, वर्बल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी, प्रोग्रामिंग लॉजिक आणि कोडिंग सेक्शन, त्या ह्या डिफरंट पार्ट्सवर, ह्या डिफरंट स्किलवर तुम्हाला टेस्ट द्यावी लागणार आहे. याचं ड्युरेशन आहे 180 मिनिट्स. आणि टेस्ट एलिजिबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर की आपण पाहिलं आहे की कोणते स्टुडंट अप्लाय करू शकतात. देन नेक्स्ट पॉईंट इज पर्सेंटेज क्रायटेरिया. सो ईच अँड एव्हरी कंपनी रिक्वायर्ड द मिनिमम 60% ॲग्रिगेट और यू कॅन हॅव 6 CGPA इन ईच क्लास. मग 10th क्लास असेल, 12th क्लास असेल, डिप्लोमा असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, एनी एज्युकेशन इज रिक्वायर्ड द 60% ॲग्रिगेट. नेक्स्ट जर तुम्हाला ॲक्टिव्ह बॅकलॉग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. देन यू कॅन नॉट हॅव एनी टाईप ऑफ एज्युकेशन गॅप. त्यानंतर जो कोर्स टाईप आहे तो फुल टाईम कोर्स पाहिजे. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स अप टू 2 इयर्सचा जर वर्क एक्सपिरियन्स असेल देन यू कॅन अप्लाय फॉर दिस ड्राईव्ह. आणि जे एज लिमिट आहे दॅट शुड बी बिटवीन 18 to 28 इयर. आणि कोर्स आणि डिसिप्लिन त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की BE, BTech, ME, MTech, MCA आणि MSc स्टुडंट हे अप्लाय करू शकता. त्यानंतर फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनही त्यांनी इथे दिलेले आहे. तुम्हाला काही डाऊट्स असेल TCSच्या हे ड्राईव्ह रिलेटेड तर तुम्ही नक्की हे हा सेक्शन त्यांचा रीड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही TCSच्या ह्या ड्राईव्हमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. आता नेक्स्ट जो ड्राईव्ह आहे तोही टाटा कंपनीकडनं आहे, दॅट इज फ्रॉम टाटा LXG. सो दे आर हायरिंग द फ्रेशर्स फ्रॉम 2021 and 2022 batch. So who are the eligible? The student from BE, BTech, ME, MTech, MS, MCA and MSc. तर ह्या स्ट्रीमचे स्टुडंट्स अप्लाय करू शकतात की ज्यांना कोणताही बॅकलॉग नाही आहे किंवा एनी इयर ऑफचा एज्युकेशन गॅप नाही आहे आणि मिनिमम 60% ॲग्रिगेट आहे तर ते स्टुडंट अप्लाय करू शकतात. आता यासाठी
त्यांनी हा जो रजिस्ट्रेशन फॉर्म दिलेला आहे त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तुम्हाला तो रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी कोणतेही डिफरंट डिटेल्स रिक्वायर नाही. यू जस्ट नो अबाउट युअर इयर ऑफ पासिंग असेल त्यामध्ये, किंवा तुमचं फुल नेम, ॲड्रेस, काय डेट ऑफ बर्थ असेल, आणि बाकीचे जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स आहे दॅट यू हॅव टू एंटर हिअर अँड यू हॅव टू जस्ट क्लिक ऑन द सबमिट बटन टू कम्प्लीट द रजिस्ट्रेशन ऑफ टाटा एलेक्झी ऑफ कॅम्पस ड्राईव्ह. तर अशा पद्धतीने तुम्ही 2020 आणि 2022 बॅचचे स्टुडंट असाल तर तुम्ही नक्की ह्या ड्राईव्हमध्ये अप्लाय करू शकता. आता नेक्स्ट जो ड्राईव्ह आहे दॅट इज फ्रॉम द रेनॉल्ट निसॉन टेक्नॉलॉजी अँड बिझनेस सेंटर इंडिया. तर तुम्ही पाहिलं तर दिस रेनॉल्ट निसॉन कंपनी इज basically mechanical based company, but they are hiring the ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी इन IT डिपार्टमेंट. आणि ऑलरेडी यांनी पॅकेज इथं डिस्क्लोज केलेलं आहे. अप टू 4.75 LPA तुमचं सॅलरी असणार आहे. जॉब लोकेशन इज चेन्नई. आता यासाठी कोण अप्लाय करू शकतो, दॅट इज इम्पॉर्टंट क्रायटेरिया. तर BTech. तर यांनी काही स्ट्रीम फक्त अलाउ केलेला आहे. त्यामध्ये CSE, IT, EEE, ECE, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल. सो ओनली दीज ब्रांच स्टुडंट्स कॅन अप्लाय फॉर दिस रेनॉल्ट निसॉन. आणि इयर ऑफ पासिंग पाहिजे 2022 आणि मिनिमम 70% ॲग्रिगेट आर रिक्वायर्ड इन UG. नो स्टँडिंग बॅकलॉग अँड 3 इयर्सचा बॉन्ड आहे. जर तुम्हाला अप टू 3 इयर एकाच कंपनीत काम करायचं असेल तर तुम्ही ह्या निसॉनच्या ड्राईव्हमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. आता तुम्हाला जे स्किल्स रिक्वायर आहे तर तुम्हाला डिझायनिंग, कोडिंग, टेस्टिंग, डिबगिंग ऑफ ॲप्लिकेशन. सो दिस स्किल इज रिक्वायर्ड. देन यू हॅव टू require the knowledge regarding the testing the product in control environment before taking into the production environment. Then you have to investigate product issue. Then you have to review the current system and presenting ideas for the improvement. So these type of skills they are requiring for this particular role. Okay, next जो drive आहे that is from the Accenture, and this drive is particularly for the PWD students who are the specially able candidates. So that candidate can apply for this drive, and the job role is associate software engineer. So the salary or the package is 4.5 LPA, and the student who are passing from 2019 to 2021, so that student can apply for this associate software engineer drive. तर यामध्ये त्यांनी इथे काही नोट्स दिलेल्या आहे की जे PWD स्टुडंट्स आहेत की ते स्पेशली एबल स्टुडंट्स आहेत आणि ज्यांना नॉन इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये म्हणजे नॉन कोडिंगमध्ये अप्लाय करायचं आहे ते स्टुडंटही इथे अप्लाय करू शकतात. आता इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर BTech, ME, MTech, MCA ऑल ब्रांचेस आर अलाउड. देन MSc जर असेल तुमचं कंप्लीट तर फक्त कम्प्युटर सायन्स आणि ITचे स्टुडंट्स अप्लाय करू शकता. त्यानंतर 2019 to 2021 बॅचचे स्टुडंट अप्लाय करू शकता आणि कोणताही ॲक्टिव्ह बॅकलॉग नको आहे तुमचा. त्यानंतर डिसेबिलिटी टाईप, ऑल टाईप ऑफ डिसेबिलिटी they are allowed. त्यानंतर candidate should not appear for Accenture recruitment process in the last 3 months, and student must have the Indian citizenship. आणि भूटान आणि नेपाळचे जे आहेत स्टुडंट they are also apply for this drive. तर अशा पद्धतीने तुम्ही जो Accentureचा टेक्निकलचा जो ड्राईव्ह आहे टेक्निकल रोलसाठीचा तर त्यासाठी अप्लाय करू शकता. आता नेक्स्ट जो ड्राईव्ह आहे तो सेम Accentureचाच आहे, बट दिस ड्राईव्ह इज फॉर द नॉन कोडिंग रोल. जर तुम्हाला नॉन टेक्निकल फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्ही नक्की ह्या Accentureच्या ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता की हा पण ड्राईव्ह सेम PWD स्टुडंटसाठीच आहे आणि यासाठी जे सॅलरी त्यांनी ऑफर केलेली आहे 3.3 LPA त्यांचं पॅकेज त्यांनी ऑफर केलेलं आहे आणि इयर ऑफ पासिंग 2019 to 2021चे स्टुडंट्स अप्लाय करू शकता. तर यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर तुम्ही कोणतेही ग्रॅज्युएट असाल, मग तुमचं BA झालेलं असेल, BCom असेल, BSc, BCA, MCom, MSc, त्यानंतर जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल वेब डिझायनिंगमध्ये, अकाउंटिंग, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, एनी स्टुडंट कॅन अप्लाय फॉर दिस Accenture ड्राईव्ह आणि इयर ऑफ पासिंग आहे 2019 to 2021. त्यानंतर जसं आपण पाहिलं
की लास्ट 3 मंथमध्ये तुम्ही कोणत्याही रिक्रुटमेंट प्रोसेससाठी अपियर झालेलं नसलं पाहिजे. देन दिस कॅन्डिडेट मस्ट हॅव इंडियन सिटिझनशिप. देन कॅन्डिडेट मस्ट बी एलिजिबल टू वर्क इन इंडिया आयदर बाय सिटिझनशिप और हॅव रिलेव्हंट वर्क परमिट डॉक्युमेंट. आता तुम्ही जर नॉन कोडिंग रोलसाठी अप्लाय करत असाल तर इथे डिफरंट आणि जॉब रोल्सचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्यामध्ये रोल 1 आहे प्रोग्राम सपोर्ट, की ज्यामध्ये तुम्हाला रिपोर्टिंग सपोर्ट असेल, प्रोसेस सपोर्ट असेल, सर्व्हिस मॅनेजमेंट, रन सपोर्ट अशा पद्धतीची रिक्वायरमेंट असणार आहे. त्यानंतर सेकंड रोल आहे पॉवर प्लॅटफॉर्म इंटर्न. तर यामध्ये तुम्हाला जे न्यू फीचर्स आहेत प्रोडक्टचे तर ते तुम्हाला डेव्हलप करायचे आहे. त्यानंतर यू हॅव टू मेंटेन अँड इन्हान्स द current feature functionality of the system. Then you have to configure the business processes based on the defined business requirement. Next third role आहे तो manual functional testing and automation testing. म्हणजे in short टेस्टिंग रिलेटेड हा जॉब रोल असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डिफरंट जे प्रोडक्ट आहे तर त्यांचं टेस्टिंग करायचं आहे. दिस इज फॉर रोल 3. रोल 4 इज द डेस्कटॉप सपोर्ट. तर त्यामध्ये तुम्हाला जे स्टँडर्ड प्रोसिजर्स आहे प्रॉपर एस्केलेशनच्या त्या फॉलो करायच्या आहे. यू हॅव टू इन्श्युअर द प्रॉपर लॉगिंग ऑफ ऑल द इश्यूज. देन डॉक्युमेंट टेक्निकल इश्यूज असतील आणि यू हॅव टू कीप द ट्रॅक ऑफ युजर सिस्टीम इश्यू. हे डिफरंट सपोर्ट सिस्टीमचे रोल तुम्हाला असणार आहे. त्यानंतर रोल 5 मध्ये ॲसेट सपोर्ट आहे. त्यानंतर रोल 6 मध्ये CTSD RMS सपोर्ट आहे. तुम्ही इथे डिटेलमध्ये रीड करू शकता की कोणत्या रोलसाठी कोणत्या टाईपची रिक्वायरमेंट आहे आणि काय रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे. तर याचं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन ह्या त्यांच्या वेबसाईटवर दिलेली आहे. तुम्ही ती जी लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन रीड करू शकता. आता नेक्स्ट जी अपॉर्च्युनिटी आहे ती UI डेव्हलपर इंटर्न. तर ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती टेक्स्टबुक ह्या कंपनीमध्ये आहे. टेक्स्टबुक हे जे ऑनलाईन एज्युकेशन ॲप्लिकेशन आहे, जे ऑनलाईन एज्युकेशन मॉड्यूल आहे. तर यामध्ये UI डेव्हलपर इंटर्न यासाठी रिक्वायरमेंट आहे. तर त्यामध्ये कोण अप्लाय करू शकतं, तर तुम्ही BE किंवा BTech असाल तर नक्की अप्लाय करू शकता. आणि यामध्ये डिझायर स्किल जे त्यांनी इथे डिस्प्ले केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला HTML CSS JS त्यानंतर जावा स्क्रिप्ट असेल किंवा बूटस्ट्रॅप फ्रेमवर्क असेल किंवा बाकीचे जे मिनिमम सुपरविजन कन्सिस्टन्सी इन डिलिव्हरीज विथ मिनिमम सुपरविजन देन फॅमिलिटी विथ बिट बकेट. तर अशा पद्धतीचं रिक्वायरमेंट त्यांना स्किलची रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला जर इंटर्न म्हणून काम करायचं असेल ॲज अ UI डेव्हलपर देन यू कॅन अप्लाय फॉर दिस टेक्स्टबुक कंपनी. सो इन दिस वे यू कॅन अप्लाय द डिफरंट ड्राईव्ह सध्या ओपन आहे. तर तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन कंपॅटिबल जो ड्राईव्ह आहे त्यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करा. तर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे जे नोटिफिकेशन्स आहे त्याच्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.